वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणखी श्रावण सोमवार पण आहे. तर नागपंचमी निमित्त आपण करंजी बनवू. तर चला मग मी तुम्हाला दाखवते कशी बनवावं लागते. तर गाईज हे दगडूच्या घरची पूजा आहे. हे पहा, यांना तर नकली सापच बनवून त्याची पूजा केली. याचं नाव नंदिनी आहे. तर तुम्ही पाहू शकता याची पूजा असं वाटते असलीच आहे का, याला पाहूनच भीती वाटू राहिली. तर त्याच्यानंतर इथं आपण करंजीची तयारी करून घेऊ. इथं हे करंजीचा जे अंदर भरा लागते रव्याचा मसाला तो बनवून तयार केलेला आहे. आईनंच तयार करून दिला होता. त्याच्यानंतर इथं आपण मैदा भिजवून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, आणखी तूप टाकलं आहे थोडंसं. त्याला आपण मस्त असं भिजवून घेऊ. पहिले हे तुपाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून नंतर आपण याला भिजवून घेऊ. तर चला मग मी भिजवून घेते याला. तर इथं दादी शिरा खात आहे कढईमध्येच. तर इथं मी मस्त असं भिजवून घेतलं होतं मैदा. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जो रवा आहे भाजून घेतला होता, त्याच्यामध्ये साखर टाकायची राहिली होती तर साखर टाकून घेतली. साखर टाकून मस्त मिक्स करून घेतलं. साखर हे मिक्सरमधून काढून घेतली, पावडर करून घेतलं याचं. तर आता याला मस्त मिक्स करून घेतलं. आता मी तुम्हाला करंजी बनवून दाखवते. तर करंजीचा साचा घेतला, एक मैद्याची अशी पोळी लाटून घेतली छोटी. आता ह्याच्यामध्ये आपण ते रव्याचा मसाला भरू. रव्याचा मसाला भरून झाल्यावर याला आपण साईडला पाणी लावून घेऊ. नंतर याला असं फोल्ड करून आपल्याला या साच्यामधून जो एक्स्ट्रा जो लागला आहे ते काढून घेऊ. नंतर आपली ही करंजी बनवून तयार आहे. इथं पामी असं आपल्याला 9-10 करंज्या बनवून घ्यायच्या आहे. आणखी ह्या छोट्या छोट्या पुऱ्या पण बनवून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर हे जे बेसनची पुरी आहे हे पण बनवून घ्यायची आहे. तर हे सगळं मी बनवून घेतलं. असं आपल्याला 9 पाहिजे होते. 9 बेसनच्या, 9 मैद्याच्या पुऱ्या, आणखी 9 करंजी. कारण आपल्याला फुलोरा भरायचा आहे. फुलोरा हा विदर्भामध्ये भरतात. तर तुमच्या इकडे भरतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग मी त्याच्यासाठी मस्त तर इथं बेसनची पुरी हे बनवून घेते मी सगळे. तर हे पहा किती याला मस्त अशी फुगत पण आहे हे. तर अशा सगळ्या मी तळून घेते. तर गाईस हे बेसनची पुरी मी मस्त अशी तळून घेते. तर याच्यामध्ये आहे ना बेसन, हळद, चटणी, आणखी मीठ बस इतकंच टाकलं आहे. हे सर्व टाकून मस्त असं भिजवून घेतल्यानंतर त्याच्या पुऱ्या बनवून घेतल्या. तर आता हे तळून घेऊ. आता त्याच्यानंतर आपण मैद्याच्या पुऱ्या तळून घेऊ. तर हे सगळे असे तळून पहा. त्याच्यानंतर आपल्या करंज्या तळून घेऊ. पहा मी किती मोठ्या करंज्या बनवल्या. तर एका कढईमध्ये 4 अशा करंज्या टाकून तळून घेऊ आपण. तर मस्त असे कमी पॉवरमध्ये होऊ देऊ. त्याच्यानंतर इथं आपल्या अशा मस्त अशा करंज्या होत आहे. दोन्हीकडून असं गोल्डन होऊ द्यायच्या. नंतर आपल्या हे करंज्या बनवून तयार आहे. आता याला काढून घेऊ आपण. तर अशा सर्व करंज्या मी तळून घेते. तर आपल्या बाई तर करंजी बनवून तयार आहे. आणखी या बेसनच्या पुऱ्या, आणखी हे मैद्याच्या पुऱ्या, अशा सगळं बनवून तयार आहे. तर कढईमध्ये आहे, ह्याला पण करून घेऊ. तर याच्यानंतर याला आपण झाकून ठेवून देऊ. नंतर संध्याकाळी जेवणाची तयारी करू. तर आज पोळ्याने बनवूयात, तर त्याच्यामुळे आपण पुऱ्या बनवत आहे. तर हे पुरे मी एक पोळी लाटून घेतली. आता त्याचे असे 4 तुकडे करून घेते. तर एका हाताने व्हिडिओ बनवत होती,
आणखी एका हातानं कापत होते म्हणून बरोबर कट करता नाही आलं. तर त्याच्यानंतर व्हिडिओ बंद करून मग कट करून घेतले. तर अशा ह्या पुऱ्या मी बनवून घेते. ह्या पुऱ्या लवकर बनवून जातात. पोळी लाटली, 4 तुकडे केले, झालं. ते गोल गोल लाटण्यामध्ये खूप टाईम जाते, त्याच्यामुळं मग मी अशाच करून घेतल्या. तर आजच्या दिवशी तावा नाही ठेवता येत म्हणते, तर त्याच्यामुळं आम्ही पुऱ्या बनवून घेतल्या. कढईत जर पोळी पाहिजे असेल तर कढईतच पोळी बनवून घेतो. तर तुम्ही पाहू शकता किती फुगली मस्त पुरी. तर अशाच मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते. त्याच्यानंतर जे आपण बनवलं होतं त्याचा फुलोरा बनवून देवाजवळ लावला आहे. तर पूजा पण झाली. तर संध्याकाळी मी सांगते काय काय बनवलं. तर हे बघ पुऱ्या, भजे पण बनवले होते, आलूचे भजे बनवले, पोळ्या पण बनवल्या मी. पुऱ्या पा किती मोठ्या बनवल्या, सकाळपर्यंत काही संपत नाही ह्या. आणखी आलूची भाजी बनवली होती. याच्यामध्ये कढी आहे. तर भात नाही बनवता येत, तर आम्ही सुजीचा भात पण बनवला होता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.